नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील 9वा घटक जो आहे कूट प्रश्न त्यावरील उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिला उपघटक आहे रांगेतील स्थान। या उपघटकांवरील प्रश्न सोडवताना आपण काही सूत्रांचा वापर करू शकतो, पण ही सूत्र नुसती तोंडपाठ न करता ती समजून घेतली तरच प्रश्न चुकणार नाहीत बरं का। आपण आकलन या उपघटकावरील प्रश्न सोडवताना मधले अक्षर शोधलं होतं, आठवतंय का तुम्हाला? तर हे मधलं अक्षर शोधतानाच मी तुम्हाला म्हटलं होतं की यासाठी सुद्धा सूत्र वापरलं जातं, पण आपण ते सूत्र आत्ताच काही शिकणार नाही, कारण त्यावेळेला तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची ओळख करून घेत होतात आणि त्याच वेळेला जर मी सूत्र वगैरे शिकवली असती तर तुम्हाला त्या विषयाची भीती वाटली असती। पण आता तुमचे खूप घटक शिकून झाले आहेत, त्यामुळे तुम्ही आता या विषयाची भीती तुमच्या मनात नक्कीच नसेल। उलट हा नवीन विषय असल्यामुळे तुमची या विषयाशी मैत्री झाली असेल। तर आपण ही सूत्र कशी वापरायची ते आता पाहूया। पहा हा प्रश्न मी पहिल्यांदा मुद्दाम अक्षरमालेवरचाच एक प्रश्न तुम्हाला घेऊन दाखवलाय, म्हणजे तुम्हाला ते आठवतंय का ते पण पहा आणि मग आपण सोडवला होता कसा तो प्रश्न आणि कसा सोडवू शकतो सूत्र वापरून तेही तुम्हाला कळेल। पहा, आता ही अक्षरमाला आहे, क स ट त प य र ल व। या अक्षरमालेतील मधलं अक्षर कोणतं? आता आपण तेव्हा कसं सोडवलं होतं आठवतंय का तुम्हाला? आपण डावीकडचं अक्षर उजवीकडचं अक्षर असं मोजत गेलो होतो। पहा, आता आपण तसंच एकदा सोडवूया। डावीकडचं पहिलं अक्षर क आणि उजवीकडचं पहिलं व, डावीकडचं दुसरं स आणि उजवीकडचं दुसरं ल, डावीकडचं तिसरं ट आणि उजवीकडचं तिसरं र, डावीकडचं चौथं त आणि उजवीकडचं चौथं य। आणि प हे अक्षर आहे ते डावीकडून पण पाचवं आहे आणि उजवीकडून पण पाचवं आहे, म्हणून आपलं उत्तर आलं होतं या अक्षरमालेतील मधलं अक्षर प। त्यावेळेला मी अक्षरमाला वेगळी वापरली असेल, पण प्रश्न सोडवायची पद्धत हीच आली लक्षात तुमच्या, म्हणून त्या अक्षराचा मधला क्रमांक कितवा आहे? 5वा आहे। आता हाच प्रश्न आपण सूत्र वापरून सोडवूया। याला सूत्र असं आहे, एकूण अक्षरे अधिक 1 भागिले 2 बरोबर मधला क्रमांक। आपण आत्ताच अक्षर मोजली, किती होती आपली एकूण अक्षर? 9 आणि अधिक 1, 9 अधिक 1 बरोबर 10, 10 भागिले 2 बरोबर 5, म्हणून मधला क्रमांक आला 5वा। आता याच प्रकारे आपण एक दुसरा प्रश्न सोडवूया। 11 मुलांच्या रांगेत कौस्तुभ मध्यभागी उभा आहे, तर त्याचा रांगेतील क्रमांक कितवा? आता सूत्र आठवतंय का? पहा, परत सूत्रही इथे मी लिहून दाखवलंय। एकूण मुले, आता इथे मुलं आहेत म्हणून आपण मुलं म्हणतोय, मग अशी अक्षर होती म्हणून आपण अक्षर म्हटलं। काही असो, शेवटी मुख्य मुद्दा काय तर एकूण, मग ती मुलं असोत, अक्षर असोत किंवा कुठलीही वस्तू असू देत। एकूण अधिक 1 भागिले 2 बरोबर मधला क्रमांक। एकूण मुलं 11 अधिक 1 बरोबर 12, 12 भागिले 2 बरोबर 6, म्हणून मधला क्रमांक आहे 6वा। आता याच प्रकारावरचा अजून एक प्रश्न पहा, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा बरं का। रांगेत 25 विद्यार्थी उभे आहेत, त्या रांगेत सौरभ मध्यभागी उभा आहे, त्याचा रांगेतील क्रमांक कितवा? सूत्र आठवतंय? एकूण क्रमांक अधिक 1 भागिले 2। आता इथे 25 विद्यार्थी आहेत
म्हणून 25 अधिक 1 भागिले 2. 25 अधिक 1 बरोबर 26 भागिले 2 बरोबर 13. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता तुम्हाला थोडी मी समज देणार आहे, ती म्हणजे तुम्ही सूत्र पाठ करता. आता हे एकच सूत्र असेल तर तुमचं पक्क पाठ होऊन जाईल, पण या घटकावरील प्रश्न सोडवताना विविध प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांसाठी वेगवेगळी सूत्र आहेत. इथे आपण जर अधिक 1च्या ऐवजी वजा 1 केलं तर काय होईल हे तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपलं उत्तर तपासायचं कसं हे तुम्हाला सांगते. आता आपलं उत्तर आलंय 13. मध्यभागचा आकडा आहे 13, म्हणजे मध्यभागचा विद्यार्थी आहे 13, म्हणून 13 हा आकडा मी मध्यभागी लिहून दाखवलाय. आता 13 मध्यभागी आहे म्हणजे डावीकडे मुलं किती आली? 12 आणि उजवीकडे किती आली? 12. म्हणजे डावीकडची 12 अधिक उजवीकडची 12, 12 दुणे 24 आणि कौस्तुभ मध्यभागी उभा आहे म्हणून तो एक 25. कौस्तुभ होता का नुसते विद्यार्थी होते? एकूण विद्यार्थी 25. पण आता जर तुम्ही अनेक सूत्र जेव्हा पाठ करता तेव्हा इथे अधिक 1च्या ऐवजी चुकून वजा 1 केलं तर कसं चुकेल ते पाहूया बरं का. तुम्ही जर वजा 1 केलं तर 25 वजा 1 24 आणि 24 भागिले 2 12, म्हणजे तुमचं उत्तर येईल 12. आता 12 उत्तर मी इथे मध्यभागी ठेवलंय. जर मध्यभागचा विद्यार्थी 12वा असेल तर त्याच्या डावीकडे किती विद्यार्थी असतील? 11 आणि उजवीकडे किती विद्यार्थी असतील? 11. मग 11 आणि 11 किती झाले? 22. 22 आणि मध्यभागचा एक विद्यार्थी म्हणजे किती झाले? 23. आपलं उत्तर किती यायला हवंय? 25. म्हणजे इथे आपलं सूत्र चुकलेलं आहे. तर आपलं उत्तर बरोबर आहे की चुकलंय हे तुम्ही अशा प्रकारे, मी ही जी मांडणी केली आहे अशा प्रकारे मांडणी करूनही सोडवू शकता. आपला विद्यार्थी मध्यभागी आलेला विद्यार्थी मध्ये ठेवायचा आणि त्याच्या बाजूला जे विद्यार्थी असतील त्या संख्या लिहायच्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर स्वतः आपलं आपणच तपासू शकता. आलं का लक्षात? आता आपण दुसरं सूत्र शिकणार आहोत. आता आपण काय सोडवलं? मधला क्रमांक काढायला शिकलो. आता मधला क्रमांक दिला असता एकूण संख्या काढणे, म्हणजे आताच्या प्रश्नाच्या बरोबर विरुद्ध आपल्याला काढायचंय. आता पहा, मुलींच्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मोहिनीचा क्रमांक 7वा आहे, तर त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती? आता ह्याला सूत्र मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1 बरोबर एकूण संख्या. मधला क्रमांक आहे 7वा मोहिनीचा, म्हणून 7 गुणिले 2 वजा 1 म्हणजे 14 वजा 1 बरोबर 13. 13 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 ला लिहिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता ह्याला पण मी मुद्दाम आता समज दाखवली आहे. आता पहा, 7 मधला क्रमांक कितवा आहे? 7वा आहे. मग मध्ये 7 म्हणजे डावीकडे किती मुलं झाली? 6 आणि उजवीकडे 6. 6 आणि 6 12 आणि मधली मोहिनी ती 1 म्हणून 13. 7 मिळवायचे नाही, फक्त तो तिचा क्रमांक 7वा आहे म्हणून मी 7 लिहिलंय. तिथे ती एकच विद्यार्थिनी आहे. आलं लक्षात? पुन्हा बघा, ती मधला क्रमांक तिचा 7वा आहे म्हणून मी 7 हा आकडा मध्यभागी लिहिलाय. म्हणजे तिच्या उजवीकडे 6 विद्यार्थी आहेत आणि डावीकडे पण 6 विद्यार्थी आहेत, म्हणून 6 आणि 6 12 आणि मोहिनी मध्यभागी आहे म्हणून ती 1. 12 आणि 1 13. एकूण मुलं आली 13, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आपलं उत्तर तपासून पाहू शकतो. फक्त हे आकडे लिहिताना समजपूर्वक लिहायचे. आपण काय लिहितोय, का लिहितोय हे लक्षात घेऊन हे आकडे लिहायचे, तर उत्तर तुमचं तुम्हालाच
चेक करता येईल. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुस्तकांच्या गठ्ठ्यात मध्यभागी असलेले गणिताचे पुस्तक 4थ्या क्रमांकावर आहे. तर गठ्ठ्यातील पुस्तकांची एकूण संख्या किती? आता सूत्र, मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1 बरोबर एकूण संख्या. पुस्तकाचा क्रमांक आहे 4, मधल्या पुस्तकाचा क्रमांक आहे 4, म्हणून 4 गुणिले 2 वजा 1, 4 गुणिले 2 8, 8 वजा 1 बरोबर 7. आता हे उत्तर सुद्धा आपण मगाच्या प्रमाणे चेक करून बघूया. पहा, आता इथे गठ्ठा आहे पुस्तकांचा, म्हणून मी मगाशी आडवी मांडणी केली होती, आता मी उभी मांडणी केली आहे, कारण पुस्तकं एकावर एक ठेवतो की नाही आपण. तर मधलं गणिताचं पुस्तक 4थ्या क्रमांकावर आहे, म्हणजे त्या पुस्तकाच्या खाली किती पुस्तकं आहेत? 3. आणि वरती किती पुस्तकं आहेत? 3. मग 3 आणि 3 6, आणि ते मधलं गणिताचं एक पुस्तक, अशी पुस्तकं झाली 7. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. आता तिसरं सूत्र आपण शिकणार. पहा, किती सूत्र आहेत? अनेक असंख्य सूत्र आहेत. आज आपण थोडीच सूत्र पाहणार आहोत. आता हे तिसरं सूत्र तुम्हाला मी शिकवतेय. पहा, दोन्हीकडील क्रमांक दिले असता एकूण संख्या काढणे. आपण मधला क्रमांक काढायला शिकलो, मधला क्रमांक दिल्यावर एकूण संख्या काढायला शिकलो. आता दोन्हीकडचे क्रमांक दिल्यावर आपल्याला एकूण संख्या काढायची आहे. पहा बर का, नैना रांगेत उजवीकडून 7व्या क्रमांकावर आहे आणि डावीकडून 11व्या क्रमांकावर आहे. तर रांगेतील मुलींची संख्या किती? आता याचं सूत्र असं आहे, दोन्हीकडील क्रमांक. आता इथे डावीकडील आणि उजवीकडील म्हणून डावीकडील क्रमांक अधिक उजवीकडील क्रमांक असं लिहिलंय, पण वर खाली असेल तर म्हणून दोन्हीकडील क्रमांक अधिक वजा 1, दोन्हीकडील क्रमांकांची बेरीज करायची. पहा सूत्र, डावीकडील क्रमांक अधिक उजवीकडील क्रमांक वजा 1 बरोबर एकूण संख्या. आता डावीकडे किती आहेत? 11, आणि उजवीकडे किती आहेत? 7. 11 अधिक 7 बरोबर 18, आणि 18 वजा 1 बरोबर 17, म्हणजे रांगेत एकूण 17 मुली आहेत. आता ह्याची पण तुम्हाला मी समज दिली बघा. नैना डावीकडून 11व्या क्रमांकावर आहे, म्हणून मी इथे आकडे लिहिलेत बघा, 1 पासून 11 पर्यंत. आणि जर ती उजवीकडून मोजली तर ती 7व्या क्रमांकावर आहे, म्हणून मी उजवीकडून 1 ते 7 आकडे लिहिलेत बघा खाली. आता 11 आणि 7 18 आले, बरोबर आहे. आपण डावीकडची पण मुलं मोजली आणि उजवीकडची पण मुलं मोजली. पण नैनाला आपण दोनदा मोजलं, वरती पण तिला 11 मध्ये नैनाच आहे, आणि खाली पण आपण जेव्हा 1 ते 7 आकडे लिहिले त्यातही नैनाच आहे, म्हणून आपण वजा 1 केलंय. वजा 1 का केलं कळलं का तुम्हाला? तिला आपण दोनदा मोजलंय, डावीकडून पण मोजलंय आणि उजवीकडून पण मोजलंय, म्हणून वजा 1 केलंय. हे तर अतिशय सोपं सूत्र आहे. लक्षात तुमच्या आलं? दोन्हीकडची बेरीज करायची आणि त्या वस्तूला, व्यक्तीला आपण दोनदा मोजतो, म्हणून वजा 1 करायचंय. आले लक्षात? आता पहा, पुढचा एक प्रश्न आपण पाहूया. वह्यांच्या गठ्ठ्यात माझी वही वरून 20वी आणि खालून 10वी आहे. तर गठ्ठ्यात एकूण किती वह्या आहेत? पहा आता, वरून 20वी आणि खालून 10वी. वरील क्रमांक अधिक खालील क्रमांक, म्हणजे वहीचा वरून क्रमांक अधिक वहीचा खालून क्रमांक. 20 अधिक 10 बरोबर 30. आणि आपण वही दोनदा मोजतोय, वरून पण मोजतोय आणि खालून पण मोजतोय, म्हणून वजा 1 करायचं, कारण वही आपण दोनदा मोजली. मग 30 वजा 1 बरोबर 29, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता मी पर्याय क्रमांकावर फार जोर दिला नाहीये, कारण सुरुवातीच्या घटकांवर पर्याय क्रमांक कसे
लिहायचे याच्यावर आपली भरपूर चर्चा झाली. त्या आत्ता मी भर सूत्र शिकवण्यावर देते आणि सूत्राचा वापर केल्यानंतर तपासून कसं बघायचं आपलं उत्तर बरोबर आहे की नाही, का सूत्र चुकून वापरायला चुकलाय, त्याच्यावर मी जोर देते. म्हणून पर्याय क्रमांकावर फार काही मी भर देत नाहीये, ते तुम्ही आता समजून घ्या. आता पुढचा एक प्रश्न पाहूया. एका दोरीला 35 पताका चिकटवल्या आहेत. त्यातील केशरी रंगाची पताका डावीकडून 21व्या क्रमांकावर आहे, तर तिचा उजवीकडून क्रमांक कितवा असेल? पहा, आता आपण दोन्हीकडचे क्रमांक दिले होते आणि एकूण संख्या शोधली होती. पण आता आपल्याला एका बाजूचा क्रमांक दिलाय, एकूण संख्या दिली आहे आणि दुसऱ्या बाजूचा क्रमांक शोधायचा आहे. लक्षात येत आहे तुमच्या? हे चौथं सूत्र चालू झालंय बरं का. आता याचं सूत्र असं आहे, एकूण संख्या वजा एका बाजूचा क्रमांक अधिक 1. एकूण संख्या आहे 35 वजा तिचा एका बाजूचा क्रमांक आहे 21 आणि अधिक 1. 35 वजा 21 14. 14 अधिक 1 बरोबर 15. तिचा दुसऱ्या बाजूने क्रमांक येणार आहे 15वा. लक्षामध्ये आलं तुमच्या? आता याच प्रकारचं अजून एक गणित पाहूया. 9 फुलझाडांच्या रांगेत शेवंतीचं रोप डावीकडून 6व्या क्रमांकावर असेल, तर त्या रोपाचा उजवीकडून क्रमांक कितवा? पहा, एकूण संख्या वजा एका बाजूचा क्रमांक अधिक 1 बरोबर दुसऱ्या बाजूचा क्रमांक. एकूण संख्या 9 वजा एका बाजूचा क्रमांक 6 अधिक 1 बरोबर 4. 9 वजा 6 3 अधिक 1 बरोबर 4. आता इथे आपण अधिक 1 का करतो तुमच्या लक्षामध्ये आलंय ना? कारण एकूण संख्येमधून आपण एका बाजूचा क्रमांक वजा केला तर दुसऱ्या बाजूच्या क्रमांकाच्या वेळेला सुद्धा ती वस्तू आपण परत मोजत असतो, म्हणून आपण इथे अधिक 1 करतो. आता पुढचा बघा प्रश्न. मुलांच्या रांगेत हेमंत पुढून 4थ्या आणि मागून 8व्या क्रमांकावर आहे, तर त्या रांगेत मध्यभागी उभ्या असणाऱ्या स्वप्नीलचा क्रमांक कितवा? आता हे 5वं सूत्र चालू झालंय, तुमच्या लक्षामध्ये येत आहे? या ठिकाणी मी पुढून पण क्रमांक दिलाय, मागून पण क्रमांक दिलाय आणि मधला क्रमांक विचारला इथे. मगाशी आपण मधला क्रमांक सोडवला होता, पण तेव्हा एकूण मुलं दिली होती बघा. अगदी पहिलंच गणित जे आपण सोडवलं त्यात आपण मधला क्रमांक, एकूण विद्यार्थी किंवा एकूण संख्या दिली होती आणि मधला क्रमांक काढत होतो, तेव्हा सूत्र वेगळं होतं. पण आता आपण काढतोय ते दोन्हीकडची मुलं दिलेली आहेत आणि त्यांचा मधला क्रमांक आपल्याला काढायचा आहे. हे 5वं सूत्र चालू झालंय बरं का. अशी सूत्र, इतकी सूत्र आहे की तुम्ही ती समजपूर्वक पाठ करायचे, आंधळेपणाने पाठ करू नका. आता पहा, याचं सूत्र असं आहे, दोन्हीकडचे क्रमांक दिले असतील तर कसा मधला क्रमांक काढायचा? दोन्ही बाजूच्या क्रमांकांची बेरीज भागिले 2 बरोबर मधला क्रमांक. आपण मागाशी तसं नव्हतं काढलं, पण आता इथे सूत्र थोडं वेगळं आहे, कारण दोन्ही बाजूंचे क्रमांक जेव्हा देतात तेव्हा या ठिकाणी एक नंबर आपण जास्ती मोजलेला असतो, कारण दोन्हीकडचे मोजतो ना, म्हणजे एका त्या वस्तूला, व्यक्तीला आपण 2दा मोजलेलं असतं. आणि लक्षात, मग आता एका बाजूचा नंबर आहे 4था हेमंतचा आणि दुसऱ्या बाजूचा नंबर आहे 8वा. 4 आणि 8 12. 12 भागिले 2 बरोबर 6वा क्रमांक. लक्षामध्ये आलं तुमच्या? आज आपण ही 5 प्रकारची सूत्र पाहिली. जोपर्यंत पुढची सूत्र आपली शिकवून होत नाही तोपर्यंत ही चांगली पाठ करा. त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, एकमेकांमध्ये काय बारकावा आहे, की आता मधला क्रमांक काढताना, हा मधला काढताना आपण सूत्र काय पाठ केलं,
हा मधला काढताना आपण सूत्र काय पाठ केलं, नाही तर का होईल मधला म्हटलं की एकच सूत्र वापरायचं असं नसतं की हे सूत्र कधी वापरायचं, हे सूत्र कधी वापरायचं, हे अतिशय समजपूर्वक लक्षात घ्या आणि पाठ करा आणि अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही मुद्दाम सोडवा, जास्तीत जास्त प्रयत्न करा, म्हणजे मग यश नक्कीच तुमचंच आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.